नमस्कार मंडळी, अर्बॅनिक स्टारमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका अशा ब्लाउज डिझाईनबद्दल बोलणार आहोत जी घातल्यावर तुम्ही नेहमीच कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसाल। आणि ती डिझाईन म्हणजे एलिगंट बोट नेक ब्लाउज डिझाईन। बोट नेक ऐकायला साधं वाटलं असलं तरी याचा लुक खूप रॉयल आणि क्लासी दिसतो। ना जास्त डीप ना जास्त हाय, हा एक परफेक्ट मध्यम कट असतो जो तुमच्या साडीच्या सौंदर्याला आणखी वाढवतो। आणि विशेष म्हणजे ही डिझाईन इतकी वर्सटाईल आहे की तुम्ही तिला वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल देखील करू शकता। जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी सोबर आणि ग्रेसफुल लुक हवा असेल तर कॉटन, लिनन किंवा सिल्कसारख्या फॅब्रिकमधील साध्या बोटनेक ब्लाउज उत्तम पर्याय आहे। हा तुम्हाला एक आरामदायक आणि प्रोफेशनल लुक देतो। जर तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी किंवा खास समारंभासाठी तयार व्हायचं असेल तर बोटनेकला थोडा डिझायनर टच द्या। नेकवर सुंदर नेटचं काम, आकर्षक मिरर वर्क किंवा एखादी छोटीशी एम्ब्रॉयडरी तुमच्या लुकला चार चांद लावते। आणि हो, बऱ्याच बोटनेक ब्लाउजमध्ये मागे दिलेला डीप कट आणि त्याला लावलेली सुंदर डोरी तुमच्या साध्या साडीलाही एक ग्लॅमरस आणि मॉडर्न टच देतात। यामुळे ब्लाउज आणखी आकर्षक दिसतो। स्लीव्ज म्हणजे बाह्या। बोटनेक ब्लाउजमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव्ज वापरू शकता। पफ स्लीव्ज रेट्रो लुक देतात। रफल्समुळे ब्लाउज आणखी ट्रेंडी दिसतो। तर 3/4 स्लीव्ज एक एलिगंट आणि सोफिस्टिकेटेड लुक देतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि साडीनुसार स्लीव्ज निवडू शकता। बोटनेकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही डिझाईन कोणत्याही वयाच्या महिलेला शोभून दिसते। अगदी तरुण मुलीपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी यात विविध पर्याय उपलब्ध आहेत। त्यामुळे वयाची कोणतीही अट नाही। आणि फायनली बोटनेक ब्लाउज कोणत्याही प्रकारच्या साडीसोबत सहज जुळतो। तुमची साडी जरी जड काठाची पैठणी असो, नाजूक शिफॉनची असो किंवा मॉडर्न प्रिंटेड असो, बोटनेक सगळ्यांवर उठून दिसतो। तर मंडळी, हे होते काही खास आणि ट्रेंडमध्ये राहणारे बोटनेक ब्लाउज डिझाईन्स। तुम्हाला यातली कोणती डिझाईन आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन फॅशन टिप्ससाठी अर्बॅनिक स्टारला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फॅशनेबल रहा आणि नेहमी सतत हसत रहा। धन्यवाद।